नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। उपोषणकर्ते रमेश केरे पाटील यांची प्रकृती खालावली। प्रकृती खालावल्याने मराठा बांधवांचं सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। तर नैतिकता आणि त्यांची भेटच झालेली नाहीये। धनंजय मुंडे यांचं नाव न घेता सुप्रिया सुळे यांचा धनंजय मुंडे यांना टोला। आता बघूया सविस्तर बातम्या। गेल्या 4 दिवसांपासून शहरातील क्रांती चौक या ठिकाणी रमेश केरे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे। मराठा आरक्षण चिंतन आंदोलन, मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। दरम्यान केरे पाटील यांची प्रकृती बिघडत चालल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सरकारच्या विरोधात रोष वाढल्याने सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पालकमंत्री यांचा देखील निषेध नोंदवण्यात आलाय। सरकारच्या वतीने अजूनही कोणी या ठिकाणी दखल घेतली नाही। मला तरी असं वाटतंय की सरकारला या ठिकाणी आरक्षण द्यायचं नाही, सरकारला मराठा समाजाच्या आता बळीच घ्यायचे असं तरी मला एकंदरीत वाटतंय। माझा जीव जरी गेला, मी सांगितलेलं सुरुवातीपासूनच, माझा जीव जरी गेला तरी मी इथं नाटत नसतो। आज मराठा समाजाला कशा पद्धतीनं आरक्षण भेटल त्याचं पॉवर प्रेझेंटेशन आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे आणि सरकारला सांगतोय की आपण याच्यामध्ये वेळेस लक्ष घाला। विनाकारण आज एकही मागणी सरकारने आतापर्यंत पूर्ण केलेली नाही। एकीकडे आपण बघत असाल विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच प्रलंबित, सरकार दुर्लक्ष करते। मी पण वाट बघतोय सरकार किती जणांचा बळी घेणार। जर लवकरात लवकर सरकारने जर निर्णय नाही घेतला तर मी सांगितलेलं याच क्रांती चौकात मी माझा बळी मराठा आरक्षणासाठी देणार आहे। कुणी सरकारचे लोक भेटतायत का, येतायत का, ते बोलतायत का? अजिबात नाही। सरकारच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने कोणी या ठिकाणी येत नाही, कोणी या ठिकाणी दखल घेत नाही। मग त्रास काय होतोय, काय वेदना होतात? त्रास म्हणजे पूर्ण पोटामध्ये आग अशी पूर्ण झाली, पूर्ण अंग हे होतंय माझं सगळं असं बोलण्याची पण इच्छा येत नाही, असं ताकदच नाही राहायची। डॉक्टरांच्या पथकाला तपासणीला सहकार्य करताय काय? काल डॉक्टरचं पथक आलं होतं, अजून कोणी आलेलं नाही। नैतिकता आणि त्यांची भेट झाली नाहीये असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात आले असता नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केलेत। जोपर्यंत तुमच्यावरती आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही मंत्रिपदावरून थोडंसं दूर व्हा आणि जर तुम्ही या सगळ्यातून मुक्त झाले तर पुन्हा मंत्रिमंडळात येऊ शकता असं देखील त्या म्हणाल्यात। पाहिलेलं की नैतिकता आणि यांची भेटच नाही कधी झाली। ते जेव्हा मी ऐकलं तेव्हा मी वाटलं होतं की अरे सुरेश दास असं काय बोलतात। आता ते खरं वाटायला लागलं, कारण का बघा ना, एक्स्टॉर्शनचा आरोप, त्यांच्या जवळच्या लोकांनी खून केलेले आहेत असा आरोप, म्हणजे आरोप झालेले सांगते, मी आरोप करत नाहीये, प्लीज हे नीट दाखवा किंवा परत प्रश्न विचारला तर नीट विचार। हे आरोप मी एकटी करत नाही, सगळे लोक बोलतात। त्याच्यात कम्प्लीट पॅकेज झालंय त्यांचं, भ्रष्टाचार, खंडणी, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं एक्सप्लॉयटेशन, हार्वेस्टरचा घोटाळा, पीक विम्याचा घोटाळा, कौटुंबिक हिंसाचार राहिलंय काय मला सांगा ना, कुठली कंप्लेन राहिली आहे? दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्र्यांवर असे आरोप होत आहेत आणि मी म्हणते नैतिकतेवर थोडा वेळ बाजूला राहा। तुम्हाला जर हार्वेस्टरचा घोटाळा, पीक विम्याचा घोटाळा किंवा युरियामध्ये जे आरोप झाले किंवा कौटुंबिक हिंसाचार, एक्स्टॉर्शन, या सगळ्यामधून तुम्ही जर मुक्त झाला तर तुम्ही परत येऊ शकता, माझं काहीच म्हणणं नाही। किंवा ज्यांना 2 वर्ष आता ज्यांना ऑलरेडी त्यांना शिक्षा झालेली आहे, तर शिक्षा तर झालीच आहे ना, कोर्टाने केली आहे ती, काय आम्ही नाही केली। आम्ही विरोधक म्हणून मी बोलतच नाहीये, मी नैतिकता आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि काल माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय, तर पीए आणि ओएसडी ला एक निर्णय, एक नियम कायदा, एकाच सरकारमध्ये
नैतिकतेवर 2 नियम कायदे कसे असू शकतात ते त्याच्यात समानता असली पाहिजे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मागील अनेक कामांवरती अंकुश लावत त्यासाठी आलेला निधी इतरत्र वापरल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. त्यामुळे माजी पालकमंत्री आणि आताचे पालकमंत्री यांच्यात खटके उडत असल्याची चर्चा ऐकायला मिळते. डीपीसी मध्ये ज्या पद्धतीने चुकीची कामं झाली होती ती अनेक कामं आम्ही रद्द केलेली आहेत आणि त्याच्या माध्यमातून जी रक्कम आम्हाला सेव्हिंग करता आली, उदाहरण द्यायचं असेल तर ती सेव्ह झालेली रक्कम आज जवळपास 5 ते 5.5 कोटी रुपये आम्ही पोलिसांना दिली. 8 दिवसामध्ये त्यांचे वाहनं पोलीस कमिशनरला 20, ग्रामीणला 15 आणि रिझर्व्ह पोलीस फोर्सला एक व्हॅन आणि जीप्स या सर्व या 8 दिवसामध्ये या शहरामध्ये दाखल होत्या. हा परिणाम कशाचा झाला तर आम्ही जे कामं रद्द केली त्याचा हा परिणाम. दुसरं जे आहे बांगलादेशीच्या संदर्भामध्ये आमची मोहीम जी सुरू झाली, आज तुम्ही पाहताय ड्रग्सचा प्रमाण या ठिकाणी शहरात आता घटत चाललेलं आहे. म्हणजे आता ते ड्रग विकणारे या शहरामध्ये दिसत नाही, आता ते गायब झाल्याचं चित्र तुम्हाला पाहायला. हे विकणाऱ्यामध्ये सुद्धा बांगलादेशींचा सगळ्यात मोठा सहभाग होता. पोलिसांनी अत्यंत कडक कारवाई आणि कडक धोरण त्यात अवलंबलेलं आहे. म्हणून अनेक लोकांच्या तडीपारांच्या ऑर्डर ह्या रेडी झालेल्या. तडीपार कित्येक लोक हे तडीपार तुम्हाला या महिन्यात 2 महिन्यामध्ये झालेले दिसते. काही लोकांवर मोकोका लावायचा का, काही लोकांवर एनएसए लावायचं का याचा विचार सुद्धा पोलीस प्रशासन करत आहे. त्याच्या सुद्धा आता अहवाल माझ्याकडे 8 दिवसात येणार. म्हणून आमचं काम हे फास्ट गतीने सुरू आहे आणि त्यामुळं या शहरामधले गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्याला मदत झाली. या शहरामध्ये जे कॅमेरे लावले, सीसीटीव्ही कॅमेरे जे लावलेले त्या कॅमेऱ्याला आणखी अद्ययावत कॅमेरे कसे लावले त्यासाठी सुद्धा आम्ही 5 कोटीची तरतूद केली, ती सुद्धा डीपीटीसीच्या सेव्हिंगच्या माध्यमातून. म्हणून पैसे हे जे काही सेव्ह झालेले आहेत, जे चुकीचे कामं करत होते त्यांना ज्यांना ब्रेक दिला होता तीच अमाऊंट आम्ही ही चांगल्या कामासाठी वापरतोय आणि त्याचा परिणाम शहराच्या सुरक्षिततेवर होतो. किती कामं आहेत आणि ती रक्कम किती आहे, किती कोटीची? आता जवळपास आम्ही 20 कोटीची कामं रद्द केलेली आहेत. त्याच्या 20 कोटीच्या कामाची आता जे पैसे आहेत जे सेव्ह झालेले त्याच्या अशा चांगल्या कामासाठी कुठं आपल्याला वापर करता येईल का. आता आम्ही मेडिकलला सुद्धा 4 म्हणजे जवळपास 5 कोटी रुपये मेडिसिन खरेदी करायला. हे सर्व आम्ही याच पैशातून करतोय. वेगळा निधी त्यासाठी आम्ही तयार करत नाही. नसता चिडिया चुग गई खेत हा प्रकार आमच्याकडे नाहीये. आम्ही वस्तुस्थिती आणि वैयक्तिक चांगली कामं यामध्ये कुणालाही कुठेही पर्सेंटेजचा विषय सुद्धा येणार नाही याची आम्ही काळजी घेतो. महाशिवरात्री उत्सव साजरा केला जात असताना विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज महाशिवरात्रीच्या निमित्त वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेव मंदिर येथे जाऊन भोलेनाथांचं मनोभावे दर्शन घेतलंय. राज्याच्या प्रजेला सुखी आणि समृद्ध कर अशी प्रार्थना दानवे यांनी भगवान शंकराच्या चरणी यावेळी केली आहे. सगळ्या गोष्टी मागायला देवाचं दर्शन येत असतं, अशातला काही भाग नाही. मनोभावे दर्शन केलं पाहिजे, प्रसन्नतेनं देवा पुढं नतमस्तक झालं पाहिजे. आज महाशिवरात्रीचा पावन उत्सव आहे आणि मला असं वाटतं आपल्या या संस्कृतीमध्ये महाशिवरात्री एक महत्त्वाचा उत्सव असतो. आणि आज या घृष्णेश्वराच्या चरणी मी दरवर्षी सातत्यानं महिन्याला इथे चक्कर असतेच माझी, परंतु विशेषतः महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि मला असं वाटतं मला आज इथं पूजा करण्याचा एक मान मिळाला, मी त्याला भाग्यवान समजतो. परंतु महाशिवरात्री होत असताना भगवान शंकर जो आहे, भगवान महादेव जो आहे, यांनी स्वतः या संस्कृतीचं रक्षण केलेलं आहे, संकटाचा मुकाबला केलेला आहे, अनेक संघर्षाला सामोरं जाऊन ही आपली पताका ही मजबूतीनं ठेवली. मात्र ती ठेवण्याचं बळ मनगटात येऊ दे अशा प्रकारची प्रार्थना इथे केली. देवांचे देव महादेव आहे, त्यांच्याकडे जे काही मागितलं ती इच्छा पूर्ण होते अशी भाविकांची भावना असते. राजकीय अंबादास दानवे, विरोधी पक्ष अंबादास दानवे म्हणून काय मानतो? नाही, हे बघ मी एक भाविक म्हणून इथं आलेलो आहे. प्रत्येक वेळेस काय इथं मागायलाच आलं पाहिजे आणि देवाने दिलंच पाहिजे अशातला काही भाग. म्हणून भावे दर्शन केलं तर सगळ्या गोष्टी होत असतात असा माझा अनुभव आहे. आणि म्हणून त्याच्यामुळे काय मागावं अशातला काही भाग नाही. पण आपला महाराष्ट्र असेल, आपला देश असेल, सुखी राहो, समृद्धी राहो, आपले समस्त देशातले बांधव सुखी समृद्ध ही सगळ्यात महत्वाची भावना.
शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु तिथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आलंय. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे दोघेही नेते उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना पुण्यतिथीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील सावरकर चौकातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रभक्ती आणि देशप्रेम ज्यांचा विचार आणि आचरणातून ज्वलंतपणे दिसून येतो अशा भारतमातेच्या वीर सुपुत्रास विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदुळवाडीकर, विनायक पांडे, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, भाऊ सुरडकर, राजेंद्र दानवे,
दिनेश राजे भोसले, संजीवन सरोदे, सुनील कडवे, सागर निकम, प्रल्हाद घुगे, पंकज जोशी, दीपक बक्षी, आकर्षण माळवतकर, नरेश गोरखडे, महिला आघाडी सहसंपर्क संघटक सुनीता देव, जिल्हा संघटक आशा दातार, उपजिल्हा संघटक नलिनी बाहिती, विधानसभा संघटक मीरा देशपांडे व कल्पना मुळे आदी उपस्थित होते. उन्हाळा कालावधी जवळ येत असताना काही गावांमधून पाणी टंचाईची माहिती मिळते आहे. तेव्हा तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक यांनी प्रत्यक्ष पाहणी करून टंचाई नियोजनासाठी प्रस्ताव पाठवावा असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेत. जिल्ह्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तर जिल्हा मुख्यालयातून निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी अशोक घोडके सहभागी झाले होते. पाणी टंचाईचं नियोजन करण्यासाठी प्रत्येक तलाठी, ग्रामसेवक यांनी तातडीने भेट देऊन पाहणी करावी. पाण्याची उपलब्धता, त्यांचे स्रोत, मिळवणाऱ्या पाण्याची गुणवत्ता इत्यादीबाबत पाहणी करावी. त्यानुसार 8 दिवस आधी प्रस्ताव पाठवावा. याच कालावधीत पाणी बचत संदर्भात जनजागृतीही करावी. यासोबतच रोजगार हमी योजना, आरोग्य सेवा इत्यादीबाबत नियोजन करावं. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक सौर ग्राम तयार करावयाचा असल्याचं, त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून एका गावाची पाहणी करून निवड करावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी दिले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सर्वाधिक 22,010 प्रकल्पांना मंजुरी महाराष्ट्रात देण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 1,895 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात हा उच्चांक आहे. राज्य नोडल अधिकारी कृषी संचालक कृषी आयुक्तालय विनय कुमार आवटे यांच्या कार्यालयाकडून ही आकडेवारी प्राप्त झाली आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत राज्यात 22,010 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यातील सर्वाधिक प्रकल्प म्हणजेच 1,895 हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले आहेत. अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात अव्वल ठरलाय. त्या खालोखाल अहिल्यानगर, सांगली, नाशिक आणि पुणे अशी क्रमवारी आहे. शेतकऱ्यांना शेतीसह जोडधंदा अथवा गावात लहान खेड्यात करता येण्यासारख्या व्यवसायांकरता कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग हा उत्तम पर्याय आहे. यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचं जीवनमान सुधारू शकतं. यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबवली जाते. ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थी या योजनेत सहभागी होऊ शकतात व तसा त्यांचा प्रतिसादही योजनेला लाभत आहे. विशेष म्हणजे वैयक्तिक गट लाभार्थी हे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सामायिक पायाभूत सुविधा, इन्क्युबेशन सेंटर, मूल्य साखळी, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना वीज भांडवल, मार्केटिंग, ब्रँडिंग अशा घटकांकरिता अर्थसहाय्य या योजनेतून दिलं जातं. वीज भांडवल घटकांपर्यंत गटांच्या सदस्यांना जास्तीत जास्त 40,000 रुपये प्रति सदस्य तर 4 लाख रुपये प्रति गट याप्रमाणे अर्थसहाय्य दिलं जातं. प्रकल्प खर्चाच्या 50% रक्कम मार्केटिंग व ब्रँडिंगसाठी दिली जाते. या योजनेतील लाभार्थ्यांना जिल्हा स्तरावरती मोफत प्रशिक्षण दिलं जातं. आतापर्यंत राज्यामध्ये 29,183 जणांना प्रशिक्षण देण्यात आलंय. हा सुद्धा देशात उच्चांक आहे. देशात सर्वाधिक प्रकल्प म्हणजेच 22,010 महाराष्ट्राने मंजूर केलेत. द्वितीय क्रमांक बिहार तर तिसऱ्या क्रमांकावरती उत्तर प्रदेश ही राज्य आहेत. याचा परिणाम म्हणून राज्यात 2,263 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून 389 कोटी रुपयांचं अनुदानही लाभार्थ्यांना देण्यात आलंय. इच्छुक अर्जदार अर्थात वैयक्तिक लाभार्थी, गट लाभार्थी व सामायिक पायाभूत सुविधा या घटकांना संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज करता येतो. बीज भांडवल योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळ्या संकेतस्थळावरती अर्ज करावा. अधिक माहितीसाठी नजीकचे कृषी कार्यालय, बँका, जिल्हा संसाधन व्यक्ती यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात ई कंटेंट आणि व्यावसायिक कौशल्य विकास विषयावरती प्राध्यापकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली आहे. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात स्टाफ अकॅडमी आणि व्यावसायिक विकास समितीच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. श्री हवगी स्वामी महाविद्यालयाचे इंग्रजीचे प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल गोरे यांनी या कार्यशाळेमध्ये साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केलं. द कंटेंट आणि ऑनलाईन कोर्सेस ही काळाची गरज आहे. शैक्षणिक सुविधांच्या पार्श्वभूमीवरती आपल्यातली व्यावसायिक कौशल्य वाढवणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. अध्यापकांचा स्वतःचा विकास झाला तर संस्थेचा विकास होतो आणि तरच राष्ट्राचा विकास होतो असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ई कंटेंट विकसित करण्याविषयी विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियम तसेच विद्यापीठाची भूमिका या संदर्भात डॉक्टर गोरे यांनी प्राध्यापकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली। या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भगवान कांबळे यांनी भूषवलं। समारोप प्रसंगी अध्यक्षीय भाषणात त्यांनी सर्व अध्यापकांनी या कौशल्याचा विकास करून महाविद्यालयात आपलं योगदान द्यावं असं आवाहन केलं। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तसेच होत असलेल्या शैक्षणिक सुधारणा या पार्श्वभूमीवरती अध्यापकांनी स्वतःत बदल घडवावे असं प्राध्यापक डॉक्टर भगवान कांबळे यांनी नमूद केलं। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक स्टाफ अकॅडमी आणि व्यावसायिक समितीचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर युगंधरा टोपरे यांनी केलं। IQSचे समन्वयक डॉक्टर रामप्रसाद काळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। समिती सदस्य बंडू पाटेकर यांनी आभार मानलं तर सूत्रसंचालन डॉक्टर अर्चना चापोळीकर यांनी केलं। या प्रसंगी डॉक्टर सुलोचना राठोड आणि रुपेश मडकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। या कार्यशाळेसाठी प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल मोरे, डॉक्टर JS लाड, डॉक्टर प्रसाद पुरेकर तसेच कार्यालयीन अधीक्षक अशोक कुलकर्णी आणि महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते। बुद्धगयेचे महाबोधी महाविहार येथे पवित्र बौद्ध तीर्थस्थान बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात नसून बौद्ध धम्म विसंगत सर्व कर्मकांड येथे राजरोसपणे होत आहेत। त्यामुळे जगभरातील बौद्ध अनुयायांच्या श्रद्धा भावना दुखावल्या जात आहेत। महाबोधी महाविहार बुद्धगया हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीकरिता बुद्धगया BTMSC कार्यालयासमोर बौद्ध भिक्खू भिक्खूंनी जगभरातील बौद्ध अनुयायी उपोषण करत असून सदर उपोषणाला छत्रपती संभाजीनगर शहरातून एक बैठकीत चर्चा करून पाठिंबा देण्यात आलाय। नवोदय जय भीम। मी बनते संघप्रिय बुद्धलेणी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर उपासक उपासिकांनो, या ठिकाणी आज मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल येथे पूजनीय भिक्खू संघ तथा उपासक उपासिका यांच्या पुढाकारानं मीटिंग होत आहे। सुरुवातीला आपल्या बुद्धलेणी औरंगाबाद येथे 27-28 अशी 2 दिवसीय मीटिंग झाली होती। 27-28 जानेवारी अशी 2 दिवसीय मीटिंग झाली होती आणि त्यामध्ये ठरलं होतं की 12 फेब्रुवारीपासून बुद्धगया येथे आमरण उपोषण करायचं आणि त्या ठरावाप्रमाणे भिक्खू संघ त्या ठिकाणी 12 तारखेपासून तर आमरण उपोषणाला बसला आहे आणि त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी म्हणजे आपलं जे काही आपलं श्रद्धास्थान आहे महाबोधी महाविहार त्याला मुक्त करण्यासाठी जे काही भिक्खू संघ या ठिकाणी बसलेला आहे त्या भिक्खू संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून ही त्याला लाक्षणिक उपोषण असेल, काही मोर्चा असेल तर त्याचा ठराव करण्यासाठी मीटिंग भरली आहे। त्या अनुषंगानं मी या ठिकाणी आव्हान करतो सर्व उपासकांना की जे मी पुढचं आंदोलन आहे त्याला सर्वांनी सहभाग नोंदवा। हो, या आताचा ठराव ठरत आहे की काही लोक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही लोक भिक्खू संघ आणि काही उपासक उपासिका सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी काही लोक जाणार आहेत। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। उपोषणकर्ते रमेश केरे पाटील यांची प्रकृती खालावली। प्रकृती खालावल्याने मराठा बांधवांचं सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। तर नैतिकता आणि त्यांची भेटच झालेली नाहीये। धनंजय मुंडे यांचं नाव न घेता सुप्रिया सुळे यांचा धनंजय मुंडे यांना टोला। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।